वातावरण सध्या बरं आहे. कुणाचं? राणा दादा. काय कारण आहे? कारण विकासच आहे ना. व्हायचं ना ते सांगतील तो बघत आहे उद्याच्या. होय. तुम्ही? दादा समर्थकच. 20-25 असं सभागृह दिलेले आहे ते. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा दररोज एक गावामध्ये मी तुम्हाला जाऊन ग्राउंडचे अनकट व्हिडिओ दाखवतोय, अनकट ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3 कोटी व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा. मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या गावात जाऊन मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतो. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. आता मी भंडारवाडी गावात आहे आणि या गावामध्ये नेमकं लोकांच्या मनातला आमदार कोण, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय चाललंय? काय नाव आहे? ओमेडके. बरं. कसं आहे वातावरण आता? वातावरण सध्या बरं आहे. कुणाचं? राणा दादा. कसं काय? कामं केलेले आहेत, विकासाचे मुद्द्यावर राजकारण आहे त्यांचं. सध्या अख्ख्या जिल्ह्याचं राजकारण वेगळीकडे आणि राणा दादाचं राजकारण वेगळीकडे आहे. त्यामुळं बाकीचं कसला बी मुद्दे बाकीचे काही बी चर्चेत असले तरी दादाचं फक्त टार्गेट, सॉफ्ट टार्गेट असतं की आपण विकास. एकाच मुद्द्यावर त्यांचं चालू असतं. त्यामुळं सध्या तर बरं आहे. होय. काय म्हणले? बरोबर आहे सगळं. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. आम्ही कोण्या पक्षाचा प्रचार प्रसार करत नाही. तुमच्या मनात जे आहे ते बोला. नाही, राणा पाटील. होय. काय कारण आहे? कारण विकासच आहे ना. राणा दादा. हे म्हणले म्हणून का तसं? तसं नाही काय, कारण आमच्या काय तळागाळात काय केलं? आमदार गावातले काम असू द्या, कोणते आपण पर्सनल बी काम असले तरी कामं झालेले आहेत ना तिथे गेल्यानंतर. आपले राजकारणी सोडून द्यात. आताचे जो आमदार आहे तो राणा पाटील आहे. बघा, जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवणार आहे मी बी. काय चाललंय मग? चहा प्याला का नाही? मग कसं आहे आता? बरंच आहे. सध्या काय कुणाचंच नाही. पाटील सांगतील तो बघत आहे. कोणते पाटील? जरांगे पाटील. होय. जरांगे पाटलाने उमेदवार द्यायचं, पण आता काय अजून हे निश्चित नाही केलं काहीतरी. व्हायचं ना ते सांगतील तो बघत आहे उद्याच्या. बरं. होय. नाही राणा पाटील येतील. भरपूर मतानं येतील. जरांगे पाटील म्हणाले. राणा पाटलाची काम आहे ती. हा, काय काम आहे राणा? कुठलं काम नाही. विमा येतोय, परत अनुदान आहेत आणि रस्ते आहेत. दवाखान्याची कामं इथं बसून होतात. फोन केला की इथून जातात आणि लाभार्थी इतके झाले त्या गावातले 10-20 तर लाभार्थी आहेत. आत्ता नेलेले 2-4 आठवड्यापूर्वी होते 2-4. हा, सारखेच इथून असते तिथं दवाखान्यात. होय. काय म्हणले? दवाखान्याचे काम हे चांगले आहेत राणा. तुम्ही पक्षाचे तर नाहीत की? नाही अजिबात नाही. तुम्ही? मी आहे की. काय? मी दादा समर्थक आहे, राणा दादा समर्थक आहे. बरं. हा. होय. तुम्ही? दादा समर्थकच. कसं आहे वातावरण मग आता? दादा येतात 100%. आता पुढे उमेदवार आहेत अजून महाविकास आघाडीचे. तो माझा उमेदवार जरी असले तरी एकच येणार आहे ना तेवढ्यापैकी. सगळेच येणार नाहीत की असा विषय. होय. बघा जसं आहे ना. हा, बोला. काय म्हणता? राणा दादाचं आहे काम आहे ते. भारत देशामध्ये की भाजप आपलं चांगल्या प्रगतीला आहे, चांगल्या पद्धतीने काम करतो, नियोजन व्यवस्थित करतो. त्याच्यामुळे आपलं मत राणा दादाला. आणि त्यांनी की चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि भारत देशामध्ये मोदीचं काम चांगलं आहे एकदम. आपल्याला तर आवडलं. होय. राणा दादा. ते कुठे गेले बाकीची पोरं? आहे ती हिरवर गेले तर ट्रॅक्टर आता त्यांना बोलू की इकडे आपण बोलू. कसं काय मतदान आहे का? आहे की मतदान. बरं. काय नाव आहे? अनिकेत गुळमिरे. कसं आहे आता राणा दादाच का बरं? काय राणा दादांनी काम केलं एवढ्या? जवळपास गावात 1 कोटीचा निधी आमच्या मंदिरासाठी, रस्त्यासाठी जवळपास 1 कोटीच्या वर असा गावात. आणि दवाखान्याचं तर 20-25 असं सभागृह दिलेले आहे ते. भरपूर काम आहे. आता सध्या समोरचा रोड सुद्धा मंजूर झालेला आहे आणि आचारसंहितेमुळं थांबलेत कामं थोडक्यात. ते दादा निवडून आले की चालू होतील डबल काम. होय. काय? राणा दादाचं काम नंबर 1 आहे. तुम्ही एका पार्टीच्या वगैरे सगळे बसलेले? एका पार्टीच्या. होय. इथं बसलेले सगळेच का? नाही, ही काय एका पार्टीच्या म्हणाली? पण ते आधीवादी येते दुसऱ्या पार्टीत, आता एका पार्टीत आला. होय. होय. काय बरं वातावरण आता नेमकं कसं चाललेलं? राणा काय कारण आहे? दवाखान्यांची कामं, गावातला विकास, निधी देणे, जवळचे संबंध असतात. स्थानिक लेवलचे जे कामाला येतात तसे दुसरे कामाला येत नाहीत ना बाहेरचे. त्यामुळे राणा दादा. बघा, भंडारवाडी गाव हे गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येत आहे. या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावात जाणार आहे मी आणि त्या गावातले लोक काय म्हणतात काय नाही सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. इकडे पण बघूया काय म्हणतात ते. हो मामा, इथलेच आहेत तुम्ही? ह्याच गावचे आहेत का?
बरं काय आता निवडणूक लागलेली आहे कसं राहील बरं वातावरण त्या संदर्भातलं आपल्याला काही कळत नाही सर. बरं तुम्हाला शिक्षणात झालेलं नाही. नाही कळत शिक्षणात झालेलं नाही. बघा जसं इथं लोक काय म्हणतात बघूया आपण काय पुढं आणखीन बोलणार आहेत काय बोलतात का कोण बोलणार आहे बोला या हां बोला आता जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा उमेदवार द्यायचा नाही. आता जे मराठा समाजाला जन म्हणले पाडा हे करा अगर आरक्षणाचं ह्याच्यात सहकार्य केलं नाही त्याला आता पाटील 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पाटील जे आदेश देईल ते आम्हाला मान्य. आणि भाजप सरकार काय व्यवस्थित नाही त्या सगळं म्हणजे ते आता नोकऱ्या आता फॉक्सान गेला 2 लाख नोकऱ्या गेल्या नुसतं म्हणतंय खोटे आश्वासन. आणि राणा पाटील ही तर काय नाही आता आले आमदार असले की विकास निधी कुणी बी देतंय आणि आपण अंडरचडीपासून सगळं GST भरतो तेव्हा सगळा GST आमदार निधीत येतो आणि प्रत्येक आमदाराला आमदार निधी द्यावाच लागतो. त्या विषय काहीच नाही. पण असा काय विकास मोठा केला आणि नाही. आज कॅनलची परिस्थिती बघितली तर 48 कोटीचा कॅनल आहे पण तिथे काय आणि बी काय पाणी आणि काय आलं नाही. त्यामुळे आता काय वाटतं पाटील म्हणतील ते शेवट जरांगे पाटील म्हणतात शेवट विषय नाही. बरं तुमची माझी ओळख आहे नाही हो. नाही हो मला कोणी बोलवलंय का इथं आता नाही असं लोकांचं म्हणणं आहे की मी इथं गावात यायच्या अगोदर काही लोकांना फोन करून आलोय असं काय नाही नाही हे आहे का तसं काय हे भया तसं आहे का पण तसं काय तुमची ओळख तुम्हाला थांबवलं होतं का? नाही 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 बघा भंडारवाडी गावामध्ये नेमकं लोकांचं काय म्हणताय होय रे भया मी तुला काय ओळखतो तुला नाही नाही तसं का काय कोणी बोलवलंय मला इथं? नाही नाही तुम्ही जसं म्हणलं तेच दाखवणार आहे ना बघा काय म्हणले तुम्ही भेटच पहिल्यांदा होईल आम्ही नाव ऐकून होतो फक्त तुमचं. बरं काल एक व्हिडिओ पण व्हायरल झाला माझा की काय म्हणणं आहे त्यांचं की मी ज्या गावात जातो ते काही असं मी सांगून जातो कोणाला बोलवतो असं काय आहे का तसा काय प्रकार नाही. बरं बघा काय म्हणले तुळजापूरच्या विधानसभेच्या जनतेच्या मनात एक असा गैरसमज आहे की दादांना म्हणजे मराठा समाज दादाच्या विरोधात नाराज आहे वगैरे किंवा मग दादांनी मराठा समाजाचं काम केलं नाही जरांगे पाटलाच्या विरोधात काळा दिवस म्हणून जाहीर निषेध केला. ते सगळं दादा म्हणजे एक दिलखुलास निस्वार्थी आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारं नेतृत्व आहे. आता मागच्या वेळेस दादांनी तो निषेध केला म्हणून मराठा समाजाने दादाला डावललं आणि दुसरे लोकप्रतिनिधी ओमराजे त्यांना निवडून दिलं. त्यानंतर त्यांचं काय काम दिसलं का त्यांनी समाजासोबत राहिले का त्यांनी किती विरोध केला समाजाचा लगेच 50%च्या आत द्या देऊ शकत नाहीत अशा त्यांच्या भूमिका होत्या. इलेक्शनच्या आधी त्यांचं वेगळं मत होतं आणि निवडून आल्यानंतर ओमराजेंचं वेगळं मत होतं. तसं राणादादांचं नसते. राणादादाचं जे काय असते ती क्लिअर असते. आणि विकासाचा मुद्दा म्हणलं तर खासदाराच्या तुलनेत राणादादांचा विकास बघा तुम्ही आमदार निधी सगळ्या आमदारांना देता येतो सत्तेतल्या बी बिगर सत्तेतल्या बी. पण राणादादा फक्त आमदार निधी नाहीत तर जेवढे हेड आहेत 25-15 85-15 95-5 शेतरस्ते मातोश्री पानन सगळ्या हेडवर राणादादांचं काम आहे. असं नाही की कुठलं काम नाही. आणि राहिला विषय भाजप सरकारचा भाजप सरकारचं काँग्रेस सरकारमध्ये कसं होतं की बाबा वरून जर केंद्रातून 100 रुपये पाठवले तर खाली शेतकऱ्यापर्यंत 1 रुपया भेटत होता. आता भाजप सरकारनं डायरेक्ट थेट भूमिकेत वरून पाठवलेले 100 रुपये तुमच्या खात्यात येते. आणि GSTचा विषय राहिला तर GST एक अशी संकल्पना आहे की आधी काँग्रेसच्या काळात गरीबच होत होता आणि श्रीमंतच होत होता. त्यावर काहीतरी उपाय म्हणून भाजप सरकारनं राबविलेली योजना आहे GST जेणेकरून श्रीमंतांचा पण टॅक्स गरिबाच्या कामी यावा. आता निवडणुकीत काय होईल 100% राणादादा येणार. होय काय चालू मामा काय नाव आहे तुमचं माझं दत्ता सलगर. बरं काय करता आपण काय नाही शेतीच करतो. कसं आहे वातावरण आता निवडणूक लागली राणा दादा होय का बरं त्यांनीच काय तर आमदार निधी खर्चलेले आहे इथं सगळे कामं त्यांचीच आहेत ना. आता कॅनल दुरुस्त करणार आहेत पाणी येणार आहे ते कॅनलला. होय कुठले तुम्ही इथलेच आहेत का बरं कसं आहे वातावरण आता राणादादाला पोषक आहे वातावरण हा. 1 नंबर. जरांगे पाटील म्हणतील तसं म्हणाले ते हा जरांगे पाटील म्हणतील तसं म्हणतात आता त्याचा प्रश्न आहे त्यांना आरक्षण मिळालं नाही ते त्यांनी त्यांचा लढायला लागलेले आहेत त्याच्यात आपण एवढं बोलण्याचं हे नाही. बघा होय काय बोलले त्यांनी मी नाही का पोचपावती दिली तर राणादादा कामाची काय म्हणले आता पोचतो राणादादाचं काम 1 नंबरचं आहे. राणादादा बुशारी आमदार नाहीत नुसती स्टंटबाजी करायची निवडून यायचं असं नाही. गावातला कोणताही माणूस गेला फटक्यातला फटका अगर श्रीमंतातला श्रीमंत तिथं गेल्यावर दादापाशी गुरुवाचं दर्शन करायचं नाही डायरेक्ट देवाचं दर्शन करायचं तिथं जाऊन डायरेक्ट दादाचं काय आहे ते दादा सांगत फिरत नाहीत म्हणते ती लोकांना बोलत नाही सांगत फिरतेत. काही उजव्या बाजूचं आहे आमच्या कॅनेलचं काम दादाच्याच काळात झालेलं आहे. पुन्हा झालं तर गावात ह्या पंधरावडीत निधी मारणार दिलेला आहे दादानं. काय दादाचं काम करायचं राहिले
ओमराजेने फक्त रस्ता तिथूनच केलाय, अलीकडे लक्षच नाही यांचं. मग राणा दादा ते रस्ता खराब आहे, दादा येते, दादा काम करतेत. पुन्हा झालं तर आता नदीजोड प्रकल्प भाजपाचा चांगला आहे. पुन्हा झालं तर शेततळ्याचं कापड असेल, शेततळ्याचं हे अनुदान असेल, हे भाजप सरकारनं चांगलं चालविलेलं आहे. ह्याच्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यावेळेस महाविकास आघाडीवाल्यांनी ही स्कीम बंद केली ती. ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं डबल, त्यावेळेस महायुतीने ही स्कीम चालू केली की बाबा ही शेततळे असेल, अगर ती कपड्याचं अनुदान असेल शेततळेवरलं, पुन्हा शेतकऱ्याचं काय बी असू द्या, वारं वावदान येऊ द्या, डायरेक्ट म्हणजे कोणची अकस्मात आणि येऊ द्या, दादा डायरेक्ट 2 तास अगर 3 तासात पोच होते ठिकाण्याला. फक्त असं बोलून आणि ही करून होणार आमदार नाही तर ते 101% दादाचं सीट लागणार. आम्ही दादाचं सीट आणणार म्हणजे आणणार, काय बी करू. कोणत्या दादाचं राणा दादाचं राणा काय म्हणले? उमेदवार दादा म्हणून कोण नाहीतच की ओम दादा कुठं आहे? काय म्हणले तुम्ही? नाही, गेल्या 25 वर्षाची पाणलोट क्षेत्राची कामं जी बंधारे हे केलेत काय नाही, त्याच्यात बंधाऱ्याचं काम नीट केलेलं नाही त्यांनी. कुणी? या शिवसेनेच्या लोकांनी काम केलंय. माझ्या बंधाऱ्याची उंची बघा, आता उंची कमी आहे, अर्ध्या पाऊण फुटानं उंची कमी आहे माझ्या बंधाऱ्याची. आज ती काम शिवसेनेच्या माणसाने केलेलं आहे. मग असं का शेतकऱ्याचं फसवणूक? आता काय होईल? फसवणुकीचं काम आहे ना ते. आता काय काम होईल? दुरुस्तच करावं लागतं. आणखी आता पुढे काय होईल मग मी निवडणूक? अर्ज दिलेले आहेत तिथं ऑफिसमध्ये, माझे अर्ज आहेत, माझे स्वतःचे शेतकरी आहेत सगळ्या. निवडणुकीच्या अनुषंगाने काय? निवडणुकीच्या स्ट्रंगानं राणा दादालाच येणार, दादालाच. बघा, भंडारवाडी गावामध्ये लोकांचं काय मत आहे, मी तुम्हाला जसा आहे तसा व्हिडिओ कुठलाही एडिट करणार नाही किंवा कोणाचा आवाज दाबणार नाही. जे लोक म्हणाले तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो, बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. आणि हां, हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे. मी हुकमत मुलानी, भंडारवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, तुळजापूर विधानसभा मतदारसंघ.